विचार करायला वेळ नसल्यामुळे आपण सर्वजण यांत्रिकीकरणात अडकलो आहोत, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. सुरेश एजन्सीच्या वतीने प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या मुकसंवाद या पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, प्रकाशक बाळासाहेब कारले उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, समाज चिंतन करेल असे लिखाण निर्माण झाले तरच त्या लिखाणाला अर्थ प्राप्त होतो, पण लक्षात कोण घेतो? लक्षातच घ्यायचे थांबल्याने आम्हा राजकारण्यांचेही सूत्र बिघडले आहे. कृती आणि विचार करायलाच वेळ नाही. आपण सर्वजण यांत्रिकीकरणात अडकलो आहोत. कोणतीही घटना घडली की त्यावर चर्चा आपण करतो आणि नंतर ती विसरून जातो. अशा परिस्थितीत रामदास फुटाणे यांचे वाङ्मय समाजाला हलवून जागे करणारे आहे. त्यांचे साहित्य आनंद, आत्मचिंतन आणि समाजाचे जागरण करते. 21व्या शतकामधलं पहिलं पुस्तक वर्षावर प्रकाशित झालं आणि 21व्या शतकामध्ये रामदास फुटाणेंनी मुकसंवाद लिहिला. मुक्याला वाणी असते का? नसते. कुठूनही मुक्याला मारलं तर तो बोलता होत नाही. पण फुटाण्यांच्या मध्ये अशी शक्ती आहे की त्यांनी मुक्याला बोलतं केलेलं आहे. याचा उल्लेख प्रकाशकांनी या ठिकाणी केला की टावर आणि टेबल अतिशय सुरेख अशा प्रकारचा संवाद. मुळा मोठा वाचत असताना तर माझ्या डोळ्यापुढे पर्यावरण होतं. ह्या मुळा मोठेमध्ये जे जे तुम्ही सांगितलंय त्यापेक्षा एखादा पर्यावरणवादी देखील असं सांगू शकणार नाही अशा प्रकारचं मत. पण कोण लक्षात घेतो? होती ना अशी कधीतरी एखादी कादंबरी, पण लक्षात कोण घेतो? आठवतं का बघायला. पण दिंडीमध्ये टाळ आणि घुंगरू याचा संवाद आहे. आणि दोन्हीचाही सांस्कृतिक संबंध आहे. पण सफेद कपडे, डोक्यावर पांढरी टोपी आणि टिळा आला आणि हातात टाळ घेतले की तो वारकरी. आणि तोच त्याचा रस्ता चुकला. कुठला? तो चौफुल्याचा. आणि तो एक रात्र तिथं घालत असतो आणि तो बिचारा चुकून आपला टाळ विसरून जातो तिथं तो वारकरी. आणि मग त्या घुंगरांच्या आणि टाळाच्या मधला जो संवाद आहे त्या संवादाने तर मला हलवून सोडलं. रामदास फुटाण्यांच्या डोक्यामध्ये ह्या कल्पना येतात तरी कुठून? काय प्रचंड शक्ती असेल. आम्ही सगळं आतापर्यंत आचार यात्रे वगैरे सगळं खूप वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण आमच्यातला हा आधुनिक आचार यात्रे असं मी म्हणेन. कारण त्यांना तुम्ही मंडळी बऱ्याच वेळेचे प्रसिद्ध करत असताना त्यामुळे ते खरं ते बाजूला राहून जातं आणि बेगडी चमकी अशाच थोडं पुढे चकचकणारा असताना त्यांनाही. रामदास फुटाणे म्हणाले, कीर्तनाने समाज सुधारला नाही आणि तमाशाने बिघडलेला नाही, पण समाजात असणारी अस्वस्थता व्यक्त करण्यासाठीच मूकसंवादाची निर्मिती झाली. सध्याचे राजकारणी आणि प्रशासनाबद्दल सगळ्यांच्याच मनात तिरस्कार वाटतो आहे. निर्जीव वस्तूंना काय वाटत असेल हे मूकसंवादातून मांडण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.